त्यालाच विचारलं वाल्मिक कराड कुठे आहे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी. आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला. फरसान काय त्याच्यामध्ये बिडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते हे होतं सगळं. कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची, आणि 5-6 जण वंजारी समाजाचे त्यांच्या नावावर एक कांगणे म्हणून राजू का राजेश कांगणे, एक केदार आहे आपल्या गावाचं नाव पण सांगतो थांबा, मर्डर मध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे, पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा. तर त्याच्या नावावर तो 5,000ची कॅन्टीन घेतो. म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं, पैसे मागवायचं, आणि हे का 50-50 हजाराची कॅन्टीन असते का कुठं, आम्हाला 1000पेक्षा जास्त देत नाहीत. ठीक आहे, जे काय असेल ते. तर मित्रांनो, तर त्या ठिकाणून पहिली मागणी, मग लगेच त्यांनी अर्ज केला, आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं, सब जेलर त्या ठिकाणी 3 स्टार ऑफिसर असतो PI लेवलचा, म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा, त्याला बोलवलं आणि सांगितलं कसले इथं पण येऊन उद्योगधंदे करायला लागलाय, तर त्याला हलवा. म्हणलं ठीक आहे हलवा. मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं. म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते हो, बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का? अहो हसण्यासारखा जोक आहे. जेव्हा मी म्हणलं माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहेत किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे, त्या ठिकाणाहून हलवलं. बरं, मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे, मला आता सुरक्षा द्या. बरं ठीक आहे, माझा बेल झाला, हलू त्या ठिकाणाहून बाहेर काढला. पण वाल्मिक कराडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे, विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का, ते काय ऐकणारच नाही, गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे, ते काय ऐकणारच नाही. पण अंजली दमाने ताई, आपल्या करुणा मुंडे, परत आपल्या तृप्ती देसाई, आपले काय जे पत्रकार आहेत, त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी ठेवू नका, जीवाला धोका आहे. आणि दुसरं, सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना, त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये. मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे, कपात चहा, 3 लेअरची चपाती, फरसाण, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन. ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं. पांघरायचंच त्याला दिले, 6 पांघरायचे घेऊन गेले. 6 पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड, आणि ते असे अंतरलेत गादीसारखं, त्याच्यावर उशी, आणि मस्त 5 पेपर येतात त्याला. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, सकाळ. सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा, लांब झाला तर झाला पण बघा. तर हे सगळं मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात, कॅन्टीन भेटतात आतमध्ये, 2-3 ठिकाणी तो असा फिरून येतो वॉकिंग करून, सोबत वंजारी समाजाची पोरं आहेत. तर असं करू नका. मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत. मी ओबीसी नेता आहे, पण मग ओबीसी नेता आहे तर धनंजय मुंडे माझा आहे ना, मग काय विरोधात गेलो? मी जात बघत नाही, पहिल्यापासून नाही बघत. आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा, आणि त्याला ना हलवा. औरंगाबाद नाही, नागपूरच मागणी करा, तर खऱ्या अर्थाने विजय. कारण ही केस चालणार आहे 5-6 वर्ष. धनंजय मुंडेंनी शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणाहून हलवणार नाही, 5-6 वर्ष केस चालेल त्या ठिकाणी. त्यामुळे ते माननीय उज्ज्वल निकम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत. मित्रांनो, एक IPS किंवा IAS दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला हलवा, मग मजा बघा. मग त्याला खरंच वाटेल की जेल काय नाही, त्या जेल मधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो. बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे. मी आजही सांगतो, हलवायचं तर संभाजीनगर, पुणे, एरवाडा. आणि मला जसं हलवलं होतं, मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा, मुंबईवाल्यांनी नकार दिला, कारण मी त्या ठिकाणी नोकरी केली, मी काही कारवाई केलेली त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला. एरवाड्याला हलवायचं होतं मला, त्यांनीही नकार दिला. कोल्हापूरला मला नेणार होते, मग वाल्मिक कराडला जाऊ दे ना कोल्हापूरला, काय किती खर्च येणार आहे आणि काय चाललंय शासनाचं. नागपूरला मजा बघा. सगळ्यांनी मागणी हीच करा.